एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरात संत तुकाराम महाराज यांची 375वी बीज मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी। श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या 375व्या बीजोत्सव निमित्त सोलापुरातील अशोक चौक येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर येथे सकाळी 10 ते 12 अहबप विष्णुपंत महाराज मोरे यांचे गुलालाचे कीर्तन पार पडले। त्यानंतर दुपारी 3 वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आला। तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। 9 मार्चपासून 16 मार्चपर्यंत हा सप्ताह करण्यात आला। यामध्ये रोज विविध महाराज मंडळींची कीर्तन तसेच भजनी मंडळाचा हरी जागर संपन्न झाला। या संपूर्ण सोहळ्यासाठी हबप चैतन्य महाराज मोरे, भगवंत महाराज मोरे, हरिहर मोरे, केशव मोरे, प्रभाकर मोरे, मुकुंद मोरे, निवृत्त मोरे, अनिल मोरे, विकी सूर्यवंशी, किशोर मोरे, विशाल मोरे, उदय मोरे, भाऊ मोरे, किशोर मोरे आदींनी परिश्रम घेतले। रामकृष्ण हरी, नमस्कार। मी चैतन्य महाराज मोरे, अशोक चौक श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये 9 मार्चपासून आजच्या दिवसापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला होता। आजच्या दिवशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त सकाळी 10 ते 12 हबप विष्णुपंत महाराज मोरे यांचे गुलालाचे कीर्तन पार पडले व कीर्तनानंतर दुपारी 1 ते 3 महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। त्या सप्ताहाच्या आठवड्यापासून सकाळी 7 ते 11 श्री संत तुकाराम महाराज गाथापारायण, 4 ते 5 श्री माऊलींचा हरिपाठ, संध्याकाळी 8 ते 10 हरिकीर्तन व कीर्तनानंतर जागर असे 7 दिवस ही कीर्तन सेवा या मंदिरामध्ये चालू होती। आजच्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना वैकुंठगमन होऊन 375 वर्ष पूर्ण झाली। तसेच आमच्या या संत तुकाराम महाराज चौकातील संत तुकाराम महाराज मंदिराला जवळपास 95 वर्ष आज पूर्ण झालेले आहे। त्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालू होता। या सोहळ्यासाठी या भागातील भाविक भक्त सर्व मंडळी उपस्थित होते।